अपूर्णतेतून सापडलेलं सुख. दुपारचे 12 वाजले होते. सई बस स्टँडवर बसची वाट पाहत होती. पण तिच्या मनात असंख्य विचारांची गर्दी झाली होती. गेलेला भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर तरळत होता. रोहन तिच्या प्रेमात कसा पडला, त्यानंतर घरच्यांना लग्नासाठी तयार करण्यासाठी त्या दोघांना किती मेहनत घ्यावी लागली. लग्नानंतर ती रोहनच्या घरी गेली आणि काही महिने किती आनंदात गेले. रोहन तिच्याशिवाय राहू शकत नव्हता. ती विचारांच्या तंद्रीत असतानाच बसचा ब्रेकचा आवाज आला आणि तिचे लक्ष बसकडे गेले. ती लगबगीने बसमध्ये चढली. पुन्हा तिच्या मनात आठवणींची गर्दी सुरू झाली. सई आणि रोहन एका कॉलेजमध्येच एका वर्गात शिकत होते. सई दिसायला खूप सुंदर होती. मोठे डोळे, गोरा रंग, लांब काळेभोर केस आणि गालावर पडणारी खळी यामुळे ती अधिकच आकर्षक दिसायची. कॉलेजमधील अनेक मुलांना ती आवडायची, पण तिच्या मनात मात्र रोहनच होता. रोहनने तिला पहिल्यांदा पाहिले आणि तो क्षणात तिच्या प्रेमात पडला. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सर्वांसमोर त्याने तिला प्रपोज केले आणि सईनेही त्याला होकार दिला. रोहन कॉलेजचा टॉपर होता. अभ्यासाबरोबरच गाणे, खेळ आणि विविध स्पर्धांमध्ये तो नेहमी प्रथम यायचा. कोणत्याही मुलीला आवडेल असा तो होता. कॉलेज संपल्यानंतर रोहनला पुण्यात नोकरी मिळाली, तर सई सांगलीलाच होती. तिला रोहनशिवाय अजिबात करमत नव्हते. काही काळानंतर तिने रोहनला लग्नाबद्दल विचारले आणि तो लगेच तयारही झाला. सुरुवातीला दोघांच्या घरच्यांना लग्नाचा विरोध होता, पण नंतर ते तयार झाले. लग्न झाल्यानंतर सई आणि रोहन पुण्यात राहायला गेले. कंपनीकडून रोहनला फ्लॅट मिळाला. दोघेही खूप आनंदात होते, पण हळूहळू त्यांच्या नात्यात वाद निर्माण होऊ लागले. कामामुळे रोहन खूप व्यस्त राहू लागला. तो रात्री उशिरा यायचा. एवढेच नाही तर सुट्टीच्या दिवशीही तो ऑफिसला जायचा. या गोष्टीवरून सईचा त्याच्याशी नेहमी वाद व्हायचा. एके दिवशी सकाळी सई म्हणाली, रोहन, मी प्रेग्नेंट आहे. हे ऐकताच रोहनच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने सईला मिठीत घेतली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरत म्हणाला, मी खूप खुश आहे सई. आय लव्ह यू. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. सईने त्याला हलकेच दूर करत म्हटले, रोहन, मी अजून बाळासाठी तयार नाही. मला हे बाळ नको आहे. हे ऐकताच रोहनला धक्का बसला. तू भानावर आहेस ना? तो म्हणाला. हो, मी पूर्ण भानावर आहे, सई शांतपणे म्हणाली. मला बाळ नको. तू तुझ्या कामात व्यस्त असशील आणि मी घरात बाळ सांभाळत बसणार आहे. मला ते शक्य नाही. रोहनला खूप राग आला. तू काय बोलते आहेस सई? तुला काय झाले आहे? सई म्हणाली, मी तीच सई आहे, पण तू तो रोहन राहिलेला नाहीस ज्याच्यावर मी प्रेम केले होते. तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ आहे का? किंवा आपल्यात होणाऱ्या बाळासाठी? गेल्या 1 वर्षात तू माझ्यासाठी काय केलेस? ती पुढे म्हणाली, मी आज हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. माझी अपॉइंटमेंट आहे. रोहन संतापून म्हणाला, म्हणजे तू एकटीच निर्णय घेणार? हे बाळ माझंही आहे. सई म्हणाली, हो, पण ते माझ्या शरीरात वाढत आहे, त्यामुळे निर्णय मीच घेईल. असं म्हणत तिने रागाने दार आपटले आणि ती घराबाहेर पडली. रोहन तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. तिने तिचा फोनही स्विच ऑफ केला. काही वेळात ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिथे बाहेरच्या बाकावर बसून ती तिच्या नंबरची वाट पाहत होती. तिच्या शेजारी एक जोडपे बसले होते. दोघेही खूप चिंतित होते. सईने विचारले, काही समस्या आहे का? त्या स्त्रीने काहीच उत्तर दिले नाही. मात्र बाजूला बसलेल्या एका महिलेने सांगितले, ताई, यांच्या लग्नाला 5 वर्षे झाली आहेत, पण अजून त्यांना मुलं नाही. खूप उपचार केले, खूप पैसा खर्च केला, पण देवाने अजून त्यांची झोळी भरलेली नाही. हे ऐकताच सईच्या मनाला धक्का बसला. तिला जाणवले की ती किती मोठा निर्णय घेणार होती. तिच्या मनात विचार आला, देवाने मला जे दिले आहे त्याचा स्वीकार करायला हवा. कितीतरी लोक एका लेकरासाठी आसुरलेले असतात आणि मी मात्र देवाची देणगी नाकारायला निघाले होते. थोड्याच वेळात तिचा नंबर आला. तिला आत बोलवले गेले, पण ती आत गेली नाही.
तिची पावले आता घराच्या दिशेने वळली आणि यावेळी तिचा निर्णय पक्का होता. ती घरी पोचली. रोहन तिची वाट पाहत होता. तिला पाहताच त्याने मिठी मारली. तुझा फोन बंद होता. मी तुला सगळीकडे शोधत होतो, तो म्हणाला. नंतर त्याने तिची माफी मागितली. मला माफ कर. कामाच्या व्यापात मी तुला वेळ देऊ शकलो नाही, पण यापुढे मी नक्की बदलण्याचा प्रयत्न करेल. सईच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, आणि मीही तुला समजून घेण्याचा प्रयत्न करेन. इतके बोलून सईने रोहनला मिठी मारली. त्या मिठीत प्रेम होते, समजूतदारपणा होता आणि नव्याने सुंदर आयुष्याची चाहूल होती. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.